नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ कापसे, MSc ॲग्री ॲग्रोनॉमी. मित्रांनो, द्राक्ष बाग आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि मनी फुगवणी सुरू असताना आपल्यासमोर एक गंभीर अडचण उभी राहते. ती म्हणजे द्राक्ष बागेतील ममिफिकेशन आणि स्टेम नेक्रोसिस. आज आपण पाहणार आहोत ममिफिकेशन म्हणजे नेमकं काय, ते काय येतं, कधी येतं आणि ते टाळण्यासाठी काय करायला हवं. मित्रांनो, खास करून जास्त लोड असलेल्या बागेत मणी फुगत असताना घडाच्या खालच्या भागापासून मणी सुकायला सुरुवात होते. काही मणी पूर्ण भरत नाहीत, काही निळसर राहतात, तर काही ठिकाणी घडाचा दांडा देखील सुकतो. मित्रांनो, हा रोग नाही किंवा कीड नाही, तर ही एक फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आहे. ही समस्या द्राक्ष बागेमध्ये काय येते? कारण बागेच्या शेवटच्या टप्प्यात जर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांचं गणित बिघडलं तर ममिफिकेशन निश्चितपणे येऊ शकतं. या स्टेजला आपण द्राक्ष मणी फुगवण्यासाठी पोटॅशियम जास्त प्रमाणात देतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे तिन्ही पॉझिटिव्ह आयन्स आहेत. म्हणजेच जेव्हा पोटॅशियम जास्त होतो तेव्हा कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा अपटेक कमी होतो. बऱ्याच वेळा आपण यासाठी पोटॅशियम शोनाइट सुद्धा देतो, त्यावेळेस मॅग्नेशियम वाढतो आणि जेव्हा पोटॅश आणि मॅग्नेशियम दोन्ही वाढतात तेव्हा कॅल्शियम जास्त प्रमाणात ब्लॉक होतो. मित्रांनो, कॅल्शियम जर कमी झाला तर काय होतं? आधीच पोटॅशियममुळे जास्त पाणी खेचलं जातं. पानात तयार झालेली साखर मण्यापर्यंत पोहोचवणारी फ्लोएम नळी कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आतून कमजोर होते. मुळे शेल वॉल कमजोर होतात. म्हणजे पाणी आहे पण साखर नाही, आणि साखर नाही म्हणजे ती मणी वाढ थांबते आणि मणी आंबट लागतो आणि शेवटी मणी सुकतो. जास्त लोड असलेल्या बागेतच का? कारण मणी जास्त, घड जास्त, पण अन्नद्रव्याचा पुरवठा मात्र तोच. कॅल्शियम आधीच हळूहळू हालचाल करणारे अन्नद्रव्य आहे, म्हणून प्रत्येक मण्यापर्यंत ते पोहोचू शकत नाही आणि समस्या जास्त दिसते. मित्रांनो, पेट्युअल अनालिसिस जर केलं तर पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम याचं प्रमाण 4, 2, 1 असेल तर BSN किंवा ममिफिकेशन, मणी सुकणे ह्या समस्या कमी दिसतात. मग हे गणित बिघडलं किंवा नायट्रोजन जर जास्त झाला तरी देखील ही समस्या वाढते. मित्रांनो, BSN, ममिफिकेशन, मणी सुकणे या समस्यावर कोणताही थेट इलाज नाही, परंतु त्या येऊ नयेत हाच यावरचा खरा उपाय आहे. म्हणून द्राक्ष मणी फुगवणीच्या काळात संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे फार गरजेचे आहे. या टप्प्यावर पोटॅशियम संतुलित ठेवणे, मॅग्नेशियम गरजेनुसार देणे, तसेच ड्रीपमधून कॅल्शियम आणि फवारणीमधून चिलेटेड कॅल्शियम सोबत बोरान देणे योग्य ठरते. कारण मित्रांनो, कॅल्शियम हे अन्नद्रव्य बोरॉन शिवाय हलतही नाही. लक्षात ठेवा, ममिफिकेशन ही कीड नाही, हा रोग नाही, हा फक्त न्यूट्रियन इम्बॅलन्सचा परिणाम आहे. म्हणून वेळेवर संतुलन ठेवलं तर ही समस्या नक्कीच टाळता येते. मित्रांनो, जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच कृषीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.